मार्क रचित सुवार्ता ह्याचे 2 अध्याय 1 ते 28 वचन. येशू एका पक्षघाती मनुष्याला बरे करतो. नंतर काही दिवसांनी येशू कफरनहुमास परत गेला. तो घरी आहे ही बातमी लोकांपर्यंत गेली. तेव्हा इतके लोक जमले की जागा उरली नाही. एवढेच नव्हे तर दाराबाहेर देखील जागा नव्हती. येशू त्यांना उपदेश करीत होता. काही लोक त्याच्याकडे पक्षघाती मनुष्याला घेऊन आले. त्याला चौघांनी उचलून आणले होते, परंतु गर्दीमुळे त्यांना त्या माणसाला येशूकडे नेता येईना. मग तो होता तेथील त्याच्यावरचे छप्पर त्यांनी उघडले व ज्या खाटेवर तो मनुष्य होता ती खाट त्यांनी छपरातून खाली सोडता येईल अशी जागा केली व त्या पक्षघाती मनुष्याला खाली सोडले. येशूने त्यांचा विश्वास पाहिला तेव्हा तो पक्षघाती मनुष्याला म्हणाला, मुला, तुझ्या पापाची क्षमा झाली आहे. तेथे नियमशास्त्राचे काही शिक्षक बसले होते. ते आपसात कुजबूज करीत होते की हा मनुष्य असे का बोलला आहे. हा देवाची निंदा करीत आहे. देवाशिवाय कोण पापाची क्षमा करू शकतो. आणि येशूला त्या क्षणी त्याच्या आत्म्यात समजले की ते स्वतःशी असा विचार करीत आहेत. तो त्यास म्हणाला, तुम्ही ह्या गोष्टीविषयी आपसात का कुजबूज करता. तुझ्या पापाची क्षमा झाली आहे असे ह्या पक्षघाती मनुष्याला म्हणणे किंवा उठ, आपला बिछाना उचल आणि आपल्या घरी जा असे म्हणणे ह्यातील कोणते सोपे आहे. परंतु मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापाची क्षमा करण्याचा अधिकार आहे हे समजावे म्हणून तो पक्षघाती मनुष्याला म्हणाला, मी तुला सांगतो, उठ, तुझा बिछाना उचल आणि आपल्या घरी जा. मग तो लगेच उठला. त्याने आपल्या बिछाना घेतला व सर्वांच्या समक्ष बाहेर गेला. ह्यामुळे ते सर्व थक्क झाले. त्यांनी देवाची स्तुती केली आणि म्हटले, ह्यासारखे आम्ही कधी पाहिले नाही. लेवी येशू मागे जातो. येशू पुन्हा सरोवराकडे गेला व पुष्कळ लोक तेथे त्याच्या मागे गेले आणि त्याने त्यास शिक्षण दिले. नंतर तो जात असता त्याने अल्फाईचा मुलगा लेवी ह्यास जकात नाक्यावर बसलेले पाहिले. मग येशू लेवीला म्हणाला, माझ्या मागे ये. तेव्हा लेवी उठला आणि येशूच्या मागे गेला. नंतर येशू लेवीच्या घरी जेवत असता पुष्कळ जकातदार व पापी लोकही येशू व त्याच्या शिष्यांबरोबर जेवत होते, कारण तेथे जे त्याच्या मागे आले होते त्यांच्यापैकी पुष्कळ जण होते. काही नियमशास्त्राचे शिक्षक जे फरीसी होते त्यांनी येशूला पापी व जकातदारांबरोबर जेवताना पाहिले. ते त्याच्या शिष्यास म्हणाले, येशू हा पापी व जकातदार ह्यांच्याबरोबर का जेवत आहे. येशूने हे ऐकले आणि तो त्यांना म्हणाला, जे निरोगी आहेत त्यास वैद्याची गरज नाही, पण रोग्यास आहे. मी नीतिमान लोकास नाही तर पाप्यास बोलावाव्यास आलो आहे. येशू इतर धार्मिक पुढाऱ्यांसारखा नाही. जेव्हा योहानाचे शिष्य व फारसी उपास करीत होते, ते काही जण येशूकडे आले आणि त्याला म्हणाले, योहानाचे शिष्य व फारसी लोक उपास करतात, परंतु तुझे शिष्य उपास का करीत नाहीत. येशू म्हणाला, खरोखर जोपर्यंत वऱ्हाड्यांबरोबर वर आहे तोपर्यंत त्यांनी उपास करावा अशी तुमची अपेक्षा आहे काय. जोपर्यंत त्यांच्याबरोबर वर आहे तोपर्यंत त्यांना उपास करणे शक्य नाही.
परंतु असे दिवस येतील की वर त्यांच्यापासून घेतला जाईल आणि नंतर ते त्या दिवशी उपवास करतील. कोणी नव्या कपड्याचा तुकडा जुन्या कपड्याला जोडीत नाही. जर तो असे करतो तर नवे कापड आकसून जाईल व जुन्याला अधिक फाडील व ते अधिकच फाटेल. तसेच नवा द्राक्षरस कोणीही द्राक्षरसाच्या जुन्या कातडी पिशवीत घालीत नाही. जर तो असे करतो तर द्राक्षरस कातडी पिशवीला फाडील आणि द्राक्षरस व द्राक्षरसाची कातडी पिशवी ह्यांचा नाश होईल. म्हणून तो नवा द्राक्षरस नव्या पिशवीत घालतो. काही यहुदी येशूवर टीका करतात. नंतर असे झाले की येशू शब्बात दिवशी शेतातून जात असता जाताना त्याचे शिष्य कणसे मोडू लागले. तेव्हा फारशी येशूला म्हणाले, पहा, शब्बात दिवशी जे करू नये ते हे का करतात? येशू म्हणाला, जेव्हा दावीद व त्याच्याबरोबर असलेल्या लोकांना भूक लागली व त्यांना खावयाला हवे होते तेव्हा त्यांनी काय केले याविषयी तुम्ही ऐकले नाही काय? इब्तियार प्रमुख याजक असताना तो देवाच्या मंदिरात कसा गेला आणि देवाला समर्पित केलेल्या भाकरी ज्या नियमशास्त्राप्रमाणे याजकाशिवाय कोणीही खाऊ नयेत त्या कशा खाल्ल्या व जे त्याच्याबरोबर होते त्यांनाही कसा दिल्या याविषयी तुम्ही वाचले नाही काय? तो त्यास सांगत होता, सब्बात मनुष्यासाठी करण्यात आला, मनुष्य सब्बातासाठी करण्यात आला नाही. म्हणून मनुष्याचा पुत्र शब्बाताचा देखील प्रभू आहे. आमेन.